हाय, मी नीलम. राजमाता जिजाऊ साहेब हा एकपात्री प्रयोग सौ आरती मुनेश्वर यांचा काल बघण्याचा योग आला. अतिशय सुंदर, भावपूर्ण आणि जणू आपण शिवकालीन युगातच वावरत आहोत. तर त्याची सगळी थोडीशी झलक मी आपणा सर्वांसाठी सादर करत आहे. तर बघा, आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांच्या संग दुर्व्यवहार करून मटकीच्या बाजारात 25 होनांना विकलं जाऊ लागलं. आणि या पादशाह्यांनी आपापल्या सत्या संघर्षापायी झुंजवलं ते मराठ्यांना. झुंजत होता मराठी, गांजत होता मराठी, मरत होता मराठी आणि मारतही होता मराठी. एवढ्याशा वतनासाठी, एवढ्याशा भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याच भाऊबंधांचा घात करून हे मराठी सैन्य आपापसात लढत होतं. आपल्यातल्या नेबळटपणामुळं जणू आपण पादशाह्यांना स्वतंत्रता दिलेली होती. मरण येत नाही म्हणून माणसं जगत होती. समाज जणू सत्वहीन, बलहीन, तेजोहीन झालेला होता. याचा न कुणाला खेद, न कुणाला खंत. त्याच्यात अस्मानी सुलतानींनी कहर केलेला दर साली हमेशा दुष्काळ. एक दुष्काळ तर 12 वर्षांचा, दुर्गा देवीचा दुष्काळ. शिकवायला पंतोजी येत होते. संस्कृत, फारसी, हिंदी साऱ्या भाषा आम्हाला शिकवत होते. एक दिवस आम्ही पंतोजींना पुसलो, पंतोजी तुम्ही एवढं आम्हाला संस्कृत शिकवता, त्या संस्कृतचा सार भरलेला आहे, मग त्या किताबामध्ये उकल आहे का? ते म्हणाले, जिजूबाळ कशाची उकल? आपणच आपले राजे व्हायची नाही जिजूबाळ. एक दिवस आम्ही आमच्या आबासाहेबासच पुसलो. आबासाहेब एक पुसू? पुसा जिजूबाळ, काय म्हणताय तुम्ही? तुम्ही एवढी पराक्रमी, तुम्ही एवढी तलवार मारता, तुम्हीच का नाही राजे होत स्वतःचे? त्यांना पण विचारलं आमच्या आऊसाहेबांना, आऊसाहेब आपण रामाची भक्ती करता, आपल्या देवाऱ्यामध्ये राम आहे, त्याच्या हातात धनुष्य आहे, ते धनुष्य तो का नाही काढत या पादशाह्यांच्या विरुद्ध? मग आपण कशी त्याची पूजा करतो? त्याच्या धनुष्याचा उपयोग काय? जिजूबा, या साऱ्या सवालांचं उत्तर मिळत नाही. आता तुम्ही थोरल्या व्हायला लागला, साजरा पोरगा बघून तुमचं लगीन करून द्यायचं, मग तुमच्या पोटी पराक्रमी पुत्र जन्माला येऊ दे, रामासारखा, कृष्णासारखा. आणि याची तजवीज तुळजाभवानींनी करूनच ठेवली. थाटामाटात पार पडले सारे डवा जेवण. आम्ही मुलाला जन्म दिला आणि चुलता जो मारला गेला होता त्याचं नाव ठेवलं संभाजी. संभाजी जन्माला आले पण थंड प्रकृतीचे, कधी रडले सुदिक नाही. त्यांच्या पाठोपाठ आम्हाला 4 मुलं झाली. सगळी मांडीवरनं या नियतीने उचलून नेली. फक्त आमचा गर्भवास सोसणं एवढंच त्यांचं कर्म. पण प्रत्येक वेळी आमचा एकच ध्यास मनामध्ये निर्माण झाला, स्वराज्य, आपलं राज्य. या पादशाहांना इथून हुसकून लावायचं. हा सूर्य आमचा, हा चंद्र आमचा, ही माती आमची, तर राज्य सुद्धा आमचंच. आमचा तख्त, आमचा झेंडा, आमचं सिंहासन.
आणि या ध्यासानं जणू या वैश्विक शक्तीनं आमच्या गर्भामध्ये पुन्हा प्रवेश केला. आता आम्ही 7व्यांदा करतो, पण या वेळेस मात्र आमचे डवाळे वेगळे. डवाळे जसे लागले तसे आम्हाला सरबत, मस्कती, डाळिंब काही नको होतं. आम्हाला वाटायला लागलं शस्त्रांचा दणदणाट ऐकावा, उंच उंच डोंगर चढावे, तोफांचे आवाज ऐकावे, तुळजाभवानी सारखा त्रिशूळ हातात घ्यावा आणि भोसकावा त्या पातशाह्यांच्या छाताडामध्ये. आम्ही ओळखलं आमच्या पोटी बाळ जन्माला येणार, ते स्वराज्य मिळवणार. नव्हे, आम्ही त्याच्यावर गर्भसंस्कारच करू लागलो, बाळाशी बोलू लागलो. बाळराजे, तुम्हाला जन्माला यायचंय ते स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी. तुम्ही कुणाला मुजरा करणार नाही, तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय. आम्ही जे काय खात होतो, पीत होतो, तो सारा ध्यास आम्ही त्या आमच्या बाळाच्या रक्तामध्ये वाहत होतो. स्वराज्य आणि स्वराज्य याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही सुचतच नव्हतं. आणि ते गर्भाचे संस्कार आमच्या पोटातल्या बाळावर झाले. तेवढ्यात आमच्या थोरल्या चिरंजीवांचं, संभाजीचं लगीन झालं. शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांच्या लेकीची जयवंती बाईशी. आमचे 30 मास चालले होते. तुळजाभवानीला प्रार्थना करत होतो, हे चंड मुंड खंड प्रचंड शौर्य विलासिनी, हे राम वरदायिनी, हे शारदे, हे चंडिके, हे अंबिके, मज दान दे, वरदान दे, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. फाल्गुन वद्य तृतीय. 300-350 वर्ष जे ग्रह थांबलेले होते ते सारे शिवनेरी भोवती गोळा झाले. तो क्षण आला, तो सुवर्णाचा क्षण आला, तो आनंदाचा क्षण आला आणि तो एक महापुरुषाला जन्म देण्याचा क्षण आला. आणि एक तेजाचा गोळा आमच्या कुशीमध्ये आला. सुईणींनी बातमी दिली, बाल किसन जन्माला आले आहे. ती साखर थैल्या थोरल्या महाराजांच्याकडे रवाना झाल्या. 5वीची पूजा झाली, 6षष्ठीची पूजा झाली, शस्त्रपूजन झालं. 5वीला सटवाईची पूजा केली आणि मी सटवाईला सांगितलं, तू काही पण भाग्य लिही, पण मी माझ्या बाळाचं भाग्य लिहिणार, त्याला स्वराज्य संस्थापक करणार. षष्ठीच्या दिवशी तलवारीची, धनुष्याची, मुसळाची पूजा केली. 5वीलाच तलवार पुजली माझ्या शिवबानं. 12व्या दिवशी बारसं करायचं धाटलं. सुवासिनींनी न्हायला घातलं मला, बाळराजांना. आम्ही शालू नेसला, दागिने घातले, शिवपास नटवलं, कुंची घातली, वागणं घातलं, पिंपळ पान घातलं, पायात तोरड्या, कमरेला करगोटा. बाळराजे काय ते इकडे दिसत. आम्ही सूर्याचं दर्शन करवलं. एका तेजानं दुसऱ्या तेजाचं दर्शन घेतलं. आता नाव ठेवायचं बाळराजांचं. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी मुकुंद घ्या. नाव ठेवलं शिवाजी. सांगितलं बाळा जागा राहा. जागा राहून या पातशाह्यांच्या छाताडावर नाच. शिवबा आता मोठे व्हायला लागले, मुठी चोखू लागले, उपडे पडू लागले. आम्ही त्या बालरीला बघत होतो.
चिंगारी आमच्या हातात आहे, पण याचा आम्ही अग्निकल्लोळ करणार, या 5 शाह्या जाळून टाकणार. शिवबा आता शिवनेरी वाड्यात दुडू धावायला लागले. दास्या त्यांच्या पाठीमागं पडायला लागल्या. अहो बाळराजे पडा, अहो बाळराजे पडा. पडू देत बाळराजे, तेव्हा ते घडतील. खाऊ देत त्यांना माती, खेळू देत मातीमध्ये. उद्या याच मातीतून त्यांचा राजा निर्माण व्हायचा आहे. आम्ही त्यांना छोटे छोटे धनुष्य करून दिले, बाण करून दिले, तलवारी करून दिल्या, मातीचे ढिगारे करून दिले. त्याच्यावर बाळराजे खेळू लागले. आनंद व्हायला लागला. रोज सांच्याला आम्ही त्यांना गोष्टी सांगू लागलो. श्रीरामाच्या, श्रीकृष्णाच्या, रामायणाच्या, महाभारताच्या, त्यांच्या आजोबांच्या, त्यांच्या मामांच्या. तेवढ्या दुर्घटना घडली. आमचे आबासाहेब आमच्या भावंडांच्या सह निजामाला कदम कोशीच्या तिथे गेलेले असताना सपासप साऱ्यांच्या माना कापल्या गेल्या. आमचं माहेरच तुटलं होतं. इतके दिवस होतं, पण सारी जिद्दी जागती आहे ती, म्हणून आम्हाला आनंद होता. आता मात्र सारीच गेली. आमचा एक भाचा आणि एक भाऊ तेवढा झाला. तहनामे कसे झाले पाहिजेत, वेळ प्रसंगी राज्याला सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे, हिशेब कसे असले पाहिजेत. 5 वर्ष आम्ही जणू हितसर शिक्षण घेतलंयच. एक दिवस थोरल्या महाराजांच्याकडे प्रस्ताव मांडला. आम्ही वळिकलं, इथं जर शिवबा राहिला तर या गरम वातावरणामध्ये तो राजा म्हणून घडणं शक्य नाही. तो पण या 5 शाह्यांची चाकरी करायला जाईल. मनात आणलं असतं तर कुबेराच्या शेजारी खुरमांडी घालून आम्ही राज्य उपभोगलं असतो. शालू शेले होते, पालख्या होत्या, मेहणे होते, दासदासी होत्या, दुर्डीभर दागिने होते आमच्याकडे. पण आम्हाला त्याचं अमृत नव्हतं. शेवटी ते या 5 शाह्यांच्या चाकरीतनं आलेले. आम्हाला ते मान्य नव्हतं. आम्ही एक दिवस त्यांना सांगितलं, थोरल्या महाराजांना, आम्ही पुनवडीत जातो, आपली जहागिरी सांभाळतो, आम्हाला आज्ञा द्यायची. आम्ही कर्तबगार आहोत. आमच्या नशिबाने आम्ही करू किंवा मरू, पण आम्ही पुनवडीत जाऊ. थोरल्या महाराजांनी मुत्सद्द्यांची फौज दिली. निळोपंत मुसुमदार, दादोजी कोंडे, बाळकृष्ण हनुमंते, भरपूर द्रव्य दिलं, ध्वज करून दिला आणि मोकासा दिला शिवबाच्या नावे. चांगल्या मुहूर्तावर आम्ही बंगळूर असून पुनवडीस आलो. मिळाला होता. आमचे संस्कार आणि त्यांची शिस्त आमचा शिवबाकडं. आम्ही 12 मावळामध्ये फिरलो आणि तिथंच आम्हाला भेटले हे सारे काटक मावळे. तानाजी मालुसरे, सूर्याजी पिसाळ, बाजी प्रभू देशपांडे, मुरारजी देशपांडे, कोंडोजी फर्नांदे, हिरोजी फर्नांदा, नेताजी पालकर, बहिरजी नाईक, शिळंकर, बांदल देशमुख, येसाजी कंकर. एकापेक्षा एक बसणार. आणि आम्ही आम्हालाच वचन दिलं, स्वराज्य मिळेपर्यंत आम्ही देह ठेवणार नाही. आम्ही प्रत्यक्ष यमाजी सुद्धा जिंकू. हळूहळू शिवबाला मावळे मिळायला लागले. काटक शूर, नसेनात का शस्त्रास्त्र, मनामध्ये रणापेक्षा जास्त स्वराज्याचा विचार पेरला. शिवबास सांगितलं, शिवबा ज्याचे किल्ले त्याचं राज्य. शिवबानं पहिला किल्ला घेतला तोरणा आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. पाठोपाठ सारेच किल्ले काबीज करायला सुरुवात केली आणि ही बातमी गेली आदिलशहाकडं. आदिलशहाचा मोकासा म्हणजे थोरल्या महाराजांचा मुलगा म्हणून तो आदिलशहाचा नोकरच झाला. एका पाठोपाठ एक किल्ले घ्यायला शिवबानं सुरुवात केली. किल्ले कसे घ्यायचे, जिथं बंदोबस्त नाही तिथे गनिमी काव्याने किल्ले घ्यायचे. आमच्याकडे सैनिक मोठवर, शस्त्रास्त्र नाही, पण आम्ही गनिमी कावा शिकलो. आदिलशहानं थोरल्या महाराजांना दरबारात बोलवून ताकीद दिली,
शिवबा सावरा. ते म्हणाले पोरगा ऐकत नाही आमचं, तुम्हाला काय करायचं. आत्मविश्वास त्यांचा नाहीसा व्हायला लागला. नेतोजी पालकर दुसऱ्या मोहिमेवर अडकले, त्याला गाफील केला. त्यावर शिवा काशीदला शिवबाची वस्त्र देऊन पालखीत बसवल्या. भर पावसामध्ये शिवा काशीदला रस्त्यातून बाहेर काढला आणि वाटलं हा शिवबाच चाललाय म्हणून. आणि दुसऱ्या रस्त्यानं अवघ्या 300 मावळ्यांच्या सकट शिवबा सिद्धी जोहरच्या वेड्यातून निसटला. आता त्याला जायचं होतं विशाळगडावर. मध्ये होती पावनखिंड. इथे सिद्धी जोहरचे सैनिक आडवे आले. शिवा काशीद ओळखला गेला आणि तिथल्या तिथे ठार झाला. बाजी प्रभू देशपांडेंनी सांगितलं, महाराज, जवळ तुम्ही विशाळगडावर जाऊन फत्ते शिकस्तची तोफ होत नाही तवर मी माझा प्राण सोडणार नाही. आणि अवघ्या 300 मावळ्यांच्या सगट बाजी प्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवली. अंगावर हजारो शस्त्रांचे वार होऊन हात तुटला तरी तुटलेल्या हातात ढाल घेऊन हा आमचा बाजी प्रभू लढला, भिडला. आणि जेव्हा आमचा शिवबा विशाळगडावर गेला, फत्ते शिकस्तची तोफ वाजली, तेव्हा त्यानं मुजरा करून आपला